गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. तुमचे थोबाड बघून तर गुड मॉर्निंग वाटत नाही. अच्छा, मला पण तुमचे तोंड पडलेले दिसतात वाटतंय. तुम्हाला वाटलं असेल पहिला तास म्हणजे निखिल सर येतील, तुमच्या सगळ्यांशी गोड गोड बोलतील, बरोबर ना? हा मॅडम, निखिल सर गोड बोलतेत. तुमच्याशी बोलताना साखर खाऊन येते, माझ्याशी बोलताना कारलं खाऊन येते. चला इकडे लक्ष द्या. आजचा टॉपिक आहे मायटोकॉन्ड्रिया. हो निखिल सर, निखिल सर. कुठे निखिल सर? निखिल सर कुठे? बघून घेते तुमच्याकडे. एक्झाम येऊ द्या. मला असं समजलं आपल्या वर्गातल्या मुलांनी काल सिद्धी बागेसमोर सिनियर सोबत मारामाऱ्या केल्या. कोण कोण होतं? बॅक बेंचर्स उभा राहा. आकाश, शुभम उभा राहा. कोण होता? तूच आकाश. प्रतीकच्या तोंडाकडे काय बघतोय? अहो मॅडम, ते आपल्या वर्गातल्या मुलींवर लाईन मारत होते. हा, मग तुला काय प्रॉब्लेम होता? अहो मॅडम, आम्ही लाईन मारतो. अरे तुला साधी वहीवर लाईन मारताय ना, तू पोरीवर लाईन मारायला चालला का? नॉनसेन्स. एक काम कर, लेक्चर संपलं माझ्यासोबत प्रिन्सिपल सरांकडे चला. बोलवलंय त्यांनी तुम्हाला. मला एक सांगा, ती प्रियंका 4-5 दिवस झाले कॉलेजला दिसत नाहीये, नक्की प्रॉब्लेम काय? हो मॅडम, तिचं आपल्या वर्गातल्या मुलासोबत लपडं होतं. त्या घरच्यांनी ते लग्न लावून दिलं. अरे पा बरं, तुमच्यामुळे एखाद्या मुलीचं वाटवं झालंय. कोण होता तो नॉनसेन्स मुलगा? हा, मीच होतो मॅडम. वाटलंच मला, सगळे असे दलिंदर स्टुडंट माझ्याच नशिबी आलेत. अरे तिचं लग्नाचं वय होतं का? हो मॅडम, ज्यांचं वय आहे ते तर करत नाहीत म्हणून तिने केलं. निखिल सर स्वतः पण लग्न करूनच मला पण लग्न करू देत नाही. 3 वर्ष झाले आम्ही फक्त लाईन खेळतोय, ते पण भिडणार, मला पण भिडू देणार. जाऊ दे. मुलांना, तुम्हाला ही मायटोकॉन्ड्रियाची डायग्राम समजली का? काढून घ्या वहीवर. काल मी तुम्हाला अमिबा टॉपिकची रिव्हिजन करायला लावली होती. कोणाकोणाला अमिबाची डायग्राम काढता येते? मॅडम मला. सौरभ, तुला येते? छान, वा, गुड, काढ. सौरभ म्हणूनच माझा सगळ्यात आवडता स्टुडंट आहे. सौरभ काय करतो? घरी गेला ना टॉपिकची रिव्हिजन करतो. तुमच्यासारखं नाहीये, घरी गेला का सॅक बाजूला ठेवायची, दुसऱ्या दिवशी तीच घेऊन बोंबलत यायची. शिका, सौरभ कडून काहीतरी शिका, अभ्यास करायचं शिका तुम्ही. आता पण पहा, सगळ्यात करेक्ट डायग्राम. हे काय? आम्ही आणि बाबा. तू हुशार नाही, टुकार टुकार. ते गठुडं उचल, निघ वर्गाच्या बाहेर. निघतो का नाही? नॉनसेन्स.